थोडं तिकडे फिरव बघ. कल्पेश सगळं रेडी आहे? हा बस रेडी. बस दॅट्स इट. थँक्यू थँक्यू. ते आले की मला प्लीज कळवशील. ओके. केदार, सगळी तयारी झाली आहे? हो, मी खूप एक्साइटेड आहे. म्हणजे उमेश कामत, प्रिया बापट आपल्याकडे येत आहेत आय नो. आणि त्यांचा इंटरव्ह्यू तुम्ही मला घ्यायला देतायत. थँक्यू. ऑफकोर्स तूच घेणारच इंटरव्ह्यू. तुझं आत्ताच लग्न झालंय ना? नाही म्हणजे लग्नात गुडघ्यावर बसणं, लग्नाआधी चोरून चोरून भेटणं, हे सगळं बघितलंय आम्ही. तूच बरे प्रश्न विचारशील त्यांना. बरं इकडे बस, ते कधी येतील. यू रेडी राईट? हो. मॅम, हां, उमेश सर आणि प्रिया मॅम आलेत. त्यांना घेऊन ये ना प्लीज. सर या. हाय. हॅलो गाईज. सो गुड टू सी यू. सो गुड टू सी यू अगेन. हॅलो. M&N मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. Thank you. थँक्यू. सो गुड टू सी यू अगेन. प्लीज वेलकम. हॅलो. हाय. अगं आम्ही आमच्या नवीन वेब सिरीजच्या प्रमोशनसाठी सगळीकडे फिरतोय सध्या. म्हटलं M&N मध्ये तर यायलाच हवं. आपलं हक्काचं चॅनल आहे. ऑफकोर्स. कौशिकी तू काय कडक आहेस ग. किती छान ग्रोथ केली आहेस तुझ्या चॅनलची, मी बघतोय ना. नाही नाही, ह्याच्यात माझं काहीच कौतुक नाहीये. माझा स्टाफ, माझं कुटुंब माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे म्हणून हे सगळं शक्य आहे. सॉरी. हा माझा भाऊ केदार. केदार खांडेकर. यू नो हिम? अरे त्यांनी बापूराव जामखंडेंची काय मुलाखत घेतली आहे. एकदम स्मार्ट आणि नॉलेजेबल येतो. त्यांची एकदम बोलती बंद करून टाकलीस हा. तू पण कर ना असं काहीतरी नवीन. हे काय नवीन? नवीन हे आहे की तुमचा इंटरव्ह्यू हाच घेणार आहे. कडक. घेशील ना इंटरव्ह्यू? नाही, आता त्याचं लक्ष इकडे नाहीये. म्हणजे कारण त्याची बायको इकडे आली आहे. तारिणी. ही तारिणी केदारची बायको. हल्लीच झालंय ना यांचं लग्न, मी बघितलेत ना फोटो. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. Thank तारिणी आणि हे मी ओळखते कौशिकीताई त्यांना. अहो मी नाटक बघितलंय यांचं, जरतरची गोष्ट. सुपर. अरे तू पाहिलंस, तुला वेळ कसा मिळाला या सगळ्यातून? तू इथे काय करतेस? हा म्हणजे ह्याची ही खासियत आहे, तुझी काय खासियत आहे? नाही मी एका अनाथ आश्रमात काम करते. वाव ग्रेट. पण मग आज इथे ते मी त्याचा डबा द्यायला आले होते. रोज डबा द्यायला येतेस? नाही नाही रोज नाही, आज तो डबा विसरला होता ना म्हणून मी आज आले होते. अरे काय गोड कपल आहे. हो ना, परफेक्ट कपल आहे, मेड फॉर इच अदर. तू पण माझ्यासाठी असं शूटिंगला डबा घेऊन ये ना. मी अगं आपण एकत्रच शूटिंग करतो, घरातनं सुद्धा एकत्रच बाहेर पडतो, मी वेगळा काय डबा घेऊन येऊ? अरे पण असंच कधीतरी चेंज म्हणून काहीतरी नवीन. हे काय नवीन? काय झालं? नाही ते उमेश तर सारखं सारखं नवीन नवीन म्हणतात ना म्हणून जरा हसू आलं. आणि तुमची नवीन सिरीज पण येते ना, हे काय नवीन? हो. त्याच्याच प्रमोशनसाठी आलोय ना आम्ही. बरं आपण इंटरव्ह्यूला सुरुवात करूया का? प्लीज. या प्लीज. ऑल कॅमेरा सेट. तुम्हाला या इंटरव्ह्यूसाठी आणि सिरीजसाठी खूप शुभेच्छा. थँक्यू. हा इंटरव्ह्यू झाल्यावर मला फार काही काम नाहीये. मी वेळेत पोहोचतो. मी पण वेळेत पोहोचेन. हे घे. थँक्यू. चल. कल्पेश. हा ते बायकोचं खूपच प्रेम आहे. बॉस आहेच तशी. बॉस? तू बायकोला बॉस म्हणतोस? हा ते म्हणजे हे खरंच नवीन आहे.
नमस्कार, मी केदार खांडेकर. आज या थेट भेट कार्यक्रमात आपल्या बरोबर महाराष्ट्राचं लाडकं आणि तितकंच गोड असलेलं कपल आहे, प्रिया बापट आणि उमेश कामत. तुमचं थेट भेट या कार्यक्रमात खूप स्वागत. थँक्यू. तुमची जी वेब सिरीज आहे त्याबद्दल तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सांगावं अशी माझी इच्छा आहे. आमची नवीन वेब सिरीज आली आहे मराठी झी5 वरती. हे काय नवीन. असं काय नवीन आहे तुमच्या या वेब सिरीज मध्ये? मी या वेब सिरीज मध्ये रमाचं पात्र साकारते आणि आजकालच्या प्रत्येक मुलीला ही आपलीशी वाटेल. आणि मी आदित्य साकारतोय, म्हणजे मीच आहे. म्हणजे मीच आहे असं प्रत्येकाला वाटेल अशी आहे ही गोष्ट. म्हणजे एकंदरीतच सगळ्यांच्या जवळचा विषय आहे. जवळचा आणि सरप्राईज करणारा. म्हणजे खरंच प्रत्येकाला वाटेल की ही माझीच गोष्ट आहे. अजून सांगा ना या वेब सिरीज बद्दल, नेमकी गोष्ट काय आहे? ही गोष्ट आहे अशा एका कपलची ज्यांच्या लग्नाला 14 वर्ष झाली आहेत आणि त्यांचं आयुष्य असं रुटीन मध्ये अडकलंय, काहीच नवीन घडत नाहीये. मिड लाईफ क्रायसिस म्हणतात ना, ती सिच्युएशन आली आहे. जेव्हा हे कपल नवीन काहीतरी करायचं म्हणतात तेव्हा त्यांचं नातं कसं बदलतं, त्यांचं आयुष्य कसं बदलतं, त्याची ही गोष्ट आहे. बरं, या वेब सिरीज मध्ये असे कोणते क्षण आहेत का जे तुम्हाला रिलेट झाले? अरे अशा खूप गोष्टी आहेत ज्या आम्हाला रिलेट होतात. म्हणजे खरं तर वरुण नार्वेकर जो ह्या वेब सिरीजचा लेखक दिग्दर्शक आहे, त्याने जेव्हा पहिल्यांदा आम्हाला कथा ऐकवली तेव्हा आम्ही त्याला म्हटलं सुद्धा की तू काय आमच्या घरात CCTV कॅमेरे लावलेस का, आमच्या घरात चालतं ते तुला कसं कळलं. मला असं वाटतं की हाच त्याचा USP आहे. तसंच मला असं वाटतं की प्रत्येक जोडप्याला आपलंसं वाटणारं आणि प्रत्येक जोडप्याला आपली गोष्ट वाटेल अशी आहे हे काय नवीन ही वेब सिरीज. ही वेब सिरीज आधीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे आणि आता माझी सुद्धा उत्सुकता वाढली आहे ही वेब सिरीज बघण्याची. ए तू तारिणीला घेऊन बघा. ही म्हणजे तारिणीलाच नाही, मला वाटतं अख्ख्या कुटुंबाला घेऊन बघ. नक्कीच, कारण सहकुटुंब बघण्यासारखीच आहे ही सिरीज. तुम्ही थेट भेट मध्ये आलात, मनसोक्त गप्पा मारल्या, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू सो मच. थँक्यू. बॉस, ठाण्यात 2,77,00,000 लोक राहतात. त्यात जयराम हे नाव किती कॉमन आहे. अहो मीच 7-8 लोकांना ओळखतो. अरे ते सगळं आम्हाला माहिती बा, शोधायचं कसं तो सांग आधी. कमांडर, मला सांगा त्या माणसानी त्या जयराम बद्दल नक्की काय माहिती दिली होती? तो ठाण्यातल्या मच्छी मार्केट जवळ त्याला शेवटचं भेटलं होतं, एवढंच सांगितलं त्याने. बर, कोणत्या मच्छी मार्केट जवळ? तेच नाही सांगितलं ना बॉस. म्हणजे नेमकं मी त्याला विचारायला गेलो, त्याने फोन कट केला. बर, 1 मिनिट. टेक्नो, स्क्रीन शेअर कर. ओके, हा, केलं बॉस. येस.